श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जुलै शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान गणेशाच्या कृष्ण पिंगला रूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशांनी यश आणि समृद्धी प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून सकाळी 11:20 असेल. ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपतीच्या पूजेत अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने गणपती बाप्पांच्या कपाळावर लावा फक्त ही एक वस्तू. ही वस्तू लावल्यामुळे आपले करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू लावायची, कोणत्या वेळेत लावायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदक
चा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने आवर्जून करायचा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे. गणपती बाप्पांना शेंदूर अतिशय प्रिय आहे. शेंदूर हा मंगळाचे प्रतीक आहे. शेंदूर लावल्याने गणपती प्रसन्न होतात आणि व्यक्तीला वाईट नजरेपासून वाचवतात. शेंदूर अर्पण केल्याने गणपती आपल्या भक्तांचे रक्षण करतात, तसेच नकारात्मक शक्ती आणि संकटांपासून सुद्धा रक्षण करतात. गणेश पुराणातील पौराणिक कथेनुसार भगवान गणपती लहान असताना त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यानंतर गणपतीने त्याचे रक्त अंगावर लावले. यामुळे गणपतीला लाल सिंदूर अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. स्नानानंतर गणपतीला लाल सिंदूर अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि गणपतीच्या कृपेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होतं. तसेच गणपतीला शेंदूर अर्पण केल्याने लवकर लग्न जुळून येतात. ज्या जोडप्यांना मुलं होत नाही त्यांना हुशार आणि निरोगी मुलं होण्यास वरदान प्राप्त होतं. म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जी वस्तू अर्पण करायची, त्यांच्या कपाळावर जी वस्तू लावायची ते म्हणजे शेंदूर. आता हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचा. आता आपल्या उजव्या हाताचं करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्या बोटाने आपल्याला शेंदुरामध्ये बुडवायचं आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला 5 अखंड अक्षता सुद्धा चिकटवून घ्यायचे आहेत. आता ज्या बोटाने आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावलाय, लगेचच त्या बोटाने आपल्या कपाळावर सुद्धा आपल्याला शेंदूर हा लावून घ्यायचा आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. कारण शेंदूर हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पांना शेंदूर लावताना आपण जर आपली इच्छा व्यक्त केली तर त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करतात. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, आपल्या मुलांना सुख समृद्धी प्राप्त होते. जर मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर हा उपाय केल्यामुळे मुलांचे विवाह जुळण्याचे योग जे ते फारच लवकर जुळून येतात. तसेच निरोगी संतान प्राप्त होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.